स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या ज्या विविध महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे। पाहू शकता ठाणे महानगरपालिकेची जाहिरात ही आलेली आहे। जवळजवळ पाहू शकता यामध्ये 1000 पेक्षा जास्त पदे, त्याचबरोबर इतर महानगरपालिका पनवेल, नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया पूर्ण झाली। तर अशा पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे। तर यामध्ये या अंतर्गत आपल्याकडे जी नवीन अपडेट प्राप्त झाली आहे 16 महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्यांची भरती प्रक्रिया ही अद्याप पूर्ण झाली नाहीये। रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया बिंदूंनामावलीची आहे ही अपडेट करण्याचं काम पूर्ण झालंय। म्हणजेच येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पूर्वीच भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ज्या 16 महानगरपालिका आहेत यांच्यासुद्धा जाहिराती या लवकरच येणार आहेत। महत्त्वाची आणि अत्यंत चांगली आनंदाची बातमी आहे। पाहू शकता प्रत्येक महानगरपालिका आता मीरा भाईंदर आहे, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सध्या सुरू आहे। नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया पूर्ण झाले। तर या अंतर्गत ज्या राहिलेल्या 16 महानगरपालिका आहेत यांचीसुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। आणि या संदर्भात आपल्याकडे ज्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या आहेत त्या विस्तारित पद्धतीने आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर पाहूयात नक्की काय अपडेट आली आहे, या 16 महानगरपालिका कोणकोणत्या आहेत आणि त्यांची भरती प्रक्रिया ही कधीपर्यंत राबवली जाऊ शकते। तर इथे पाहू शकता ही लेटेस्ट अपडेट म्हणता येईल। पाहू शकता 16 ज्या महानगरपालिका आहेत कोणकोणत्या आहेत त्या अगोदर 27 डिसेंबर 2022ची जी अपडेट आहे बिंदूंनामावली यासाठीची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत प्रत्येक विभागासाठीची बिंदूंनामावलीची आहे ही तपासून देण्यात आली होती आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पाहू शकता 2023-24 मध्येच ही पूर्ण झाले। पण महत्त्वाचं आहे पाहू शकता ही भरती प्रक्रिया जी आहे प्रत्येक महानगरपालिकेसाठीची महानगरपालिकेच्या आकृतीबंधानुसार सरळ सेवेच्या मंजूर पदांची एकूण संख्या, भरलेली पदे, रिक्त पदे व भरतीबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती संदर्भीय पत्रान्वये मागवण्यात आली होती आणि सादर केलेल्या आकलनानुसार आपल्या बिंदूंनामावल्या तपासून प्रक्रिया कार्यवाहीत असल्याचे दिसून येते आणि त्यानुसार पाहू शकता महानगरपालिकेची सुरू असलेली पद भरतीची कार्यवाही ही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आता ही जरी जुनी अपडेट असली तरी सगळ्या महानगरपालिकांच्या बिंदूंनामावल्या ह्या अपडेट झालेल्या आहेत। पाहू शकता बिंदूंनामावली तपासून घेणे, परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करणे, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर करणे, गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या अंतिम यादी प्रसिद्ध करणे ही सगळी प्रक्रिया त्या अंतर्गत होती। तर आता कोणत्या 16 महानगरपालिका आहेत यांची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही आहे आणि लवकरच जाहिरात येऊ शकते। तर पाहू शकता वसई विरार महानगरपालिका याबद्दलची अपडेट आपण अगोदर सुद्धा पाहिली होती। शासन निर्णय हा जारी झाला होता। त्याच्यानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिका आहे, धुळे महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, मीरा भाईंदरची जाहिरात आलेली आहे। पाहू शकता आपण सांगितलं होतं तर मीरा भाईंदरची जाहिरात उपलब्ध झाली, TCS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका काही पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली, पुन्हा एकदा काही पदांसाठीची भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे। त्यानंतर पाहू शकता पुणे महानगरपालिका लवकरच जाहिरात उपलब्ध होईल। पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई जवळजवळ पूर्ण झाले नवी मुंबई महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका या संदर्भात सुद्धा आपल्याला अपडेट प्राप्त झाले। त्याच्यानंतर पाहू शकता अमरावती महानगरपालिका सुद्धा 2087 तब्बल रिक्त जागा आहेत आणि यासाठी सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे ही लवकरच राबवली जाणार आहे। तर पाहू शकता आता महत्त्वाची अपडेट असं आपण पाहिलं प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात ही लगेच तात्काळ दिली जात आहे। ठाणे पाहू शकता या अगोदरच शासन निर्णय आपण पाहिला होता, ठाणे महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे आणि त्याच्यानंतर फक्त 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्येच ठाणे महानगरपालिकेची जाहिरात ही उपलब्ध झाली आणि त्यानुसारच राहिलेल्या ज्या 16 महानगरपालिका आहेत यांच्यासुद्धा जाहिराती भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे। आता पाहू शकता या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत पुन्हा एकदा नवीन अपडेट सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते।
तर अशा पद्धतीने प्रत्येक महानगरपालिकेची बिंदूनामावली प्रक्रिया ही पूर्ण झाले आणि लवकरच त्यांच्या जाहिराती येतील। त्या जाहिरातीबद्दलच्या सगळ्या सविस्तर माहिती, सविस्तर अपडेट प्राप्त करण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।